तिकडे बीडच्या केस तालुक्यातील नांदूर गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। काल रात्री 2 गटामध्ये या गावात जोरदार दगडफेक झाली होती। सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे गावामध्ये तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळाली। या घटनेमध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले होते। दरम्यान मुख्य 6 आरोपींसह इतर 150 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला, तर पोलिसांच्या 3 तुकड्या गावामध्ये बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तालुक्यातल्या नांदूर गावामध्ये काल सोशल माध्यमातून एक पोस्ट करण्यात आले आणि त्यानंतर गावामध्ये बाचाबाची निर्माण झाली होती। मी सध्या नांदूर घाट परिसरामध्ये आहे आणि या गावामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त आहे तो चोखपणे लावण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे जवळपास 4 जे पथक आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। रात्री 2 गट जेव्हा आमने सामने झाले, इथं दगडफेक देखील झाली होती। दगडफेकीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही जमावाला शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। एका जमावाविरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। अशा पद्धतीने जे पोलीस आहेत, जे कर्मचारी आहेत, आरसीपीचा स्पेशल जो प्लॅटून आहे, पथक आहे, या ठिकाणी तैनात करण्यात आले। सध्या गावामध्ये शांतता आहे। काल जी दगडफेक झाली होती, दगडफेकीमध्ये 3 जे लोक आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत आणि काही जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला। अशा पद्धतीने पोलीस फोर्स आहे आणि गावामध्ये आता रूट मार्चचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड पोलीस जे आहे ते सध्या तरी आपल्याला सतर्क पाहायला मिळतात। गावात आता तणावपूर्ण शांतता आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, नांदूर केस।